पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अहो चिंगी बाळा काय करतेस? ते बाबाचं कार्ड शोधते आनंदी। आनंदी मी खेळत नव्हती, मी बाबाचं कार्ड शोधत होती। बाबा कौल लावूया काय? हे तोंड पण ठेव, उगाच मध्ये मध्ये बोला नको कपरो। अहो खरंच म्हणजे पोलिसांकडे तक्रार करायची आहे का? औशी काऊन पोलीस? हे बघलं ऐकता यो पोर एटीएम कार्ड हरवल्यानंतर तशी कंप्लेंट करावीच लागते। आता इतकं मोठं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, ते कोणी केलं हे शोधावं तर लागेलच ना, पोलिसात जावंच लागेल। थांब अगोदर मला ते कार्ड ब्लॉक करू दे। अरे काय झालं? अजून 20,000 रुपये गेले। काय? परत 20,000 म्हणजे 1,00,000? राघवा 1,00,000? अगं 1,00,000 गेले? एवढे पैसे चाललेत कुठे? आता तर पोलिसात जावंच लागेल। बाबा तुला माहिती आहे ना, मी आईस्क्रीमच मागवते, मी त्या कार्ड वरून काहीच मागवलं नाहीये। आणि माझं काय विचारशील राघवा? मी फार फार तर 1,000 किंवा 2,000 डोक्यावरून पाणी 3,000 घेतले असतील तुझ्या कार्डामधून। काय ते खाण्याचं काहीतरी घेतलं असेल, तुझी जन्मदात्री म्हणून तेवढा हक्क आहे ना मला, बाकी नाही। 1,00,000 वगैरे मला नाही माहिती। या बघा आम्ही आता हैसरच असाव, त्यामुळे तुमचे पैसे काय आम्ही घेतलेले नाही। हा माई सांगितलेला बरा ना। अहो कोण करत असेल हे सगळं? बघते मी। आनंदी वर्षाताई मी बघ किती शॉपिंग केली आहे। सरक 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 दादा, ऐको हे पकड। बापरे हात दुखायला लागले माझे। दादा हे तुझं कार्ड। हे कार्ड तुझ्याकडे होतं? हो हे एवढं ट्रान्झॅक्शन तू केलेस? हो घे ना। बापरे खूप जोर झाला मला, हात दुखायला लागले माझे। चिंगी फक्त आपण नाही, ज्या घरातली सगळी नेतात वाटत कार्डा। आपल्या उगा शिक्षा मिळाली, चल आपण आईस्क्रीम खाऊया चल। बापरे काय ती गर्दी, इतका कंटाळा आला होता ना मला। आनंदी अगो 1,00,000 रुपये म्हणजे का वाटत तरी काय कमी झाले काय? बाबा तू आता खरंच तुला पोलिसात टाकणार आहेस? तू म्हणाला होतास ना पुन्हा असं केलं की पोलिसात देणार म्हणून। काय बोलते ही? चिंगी टग्या जा तुम्ही आतमध्ये रूम मध्ये जाऊन आईस्क्रीम खा जा। सांडवशील दरवाजा लावून घ्या। वर्षा हा हे काय? हा 80,000 मग परत 20,000 अशी एवढी 1,00,000ची खरेदी कोणी करतं का ग? का एवढी खरेदी का केलीस ग बा? हो केली मी। हो म्हणते, तोंड वर करून हो म्हणते रे राघवा। काय करायचं हिचं? आई आता जर मी केलीये खरेदी तर मी होच म्हणणार ना। आणि बघा आळ आमच्यावर येता ना, दिव्याखाली अंधार म्हणतात ना तो ह्योच। आई हे बघ असं असं ऐकून घ्यावं लागतं, हे सगळं तुझ्यामुळे होतंय। मग आळ
आळ घ्यायला मी सांगितला नव्हता ना. आता घेतलायस ना आळ तर मग ऐक. आणि तसंही तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला ना मला वेळ नाहीये. मी आधीच खूप थकली. मी जाते आत. हॅलो. हां काय रे आता का गप्प? हा मगाशी किती भडकला होता. अकांड तांडव चाललेलं तुझं. आता बोल बोल ना. आता बोल. बहिणीने हे सगळं केलंय. बोल आता का नाही बोलत तू? अहो मी बोलतो तिच्याशी. थांब जरा. हॅलो. तुम्हाला पैसे पाठवलेत मी. तुमच्या अकाउंटवर आले की कळवा मला. नाहीतर मला कळणार कसं ना तुम्हाला पैसे मिळालेत की नाही. आणि हो हो तुम्हाला जर याविषयी काही बोलायचं असेल ना तर प्लीज मला मेसेज करा. नाही म्हणजे काय आहे ना की तुमचा फोन आला आणि दादा किंवा घरातलं कुणी जर समोर असेल तर सगळं पितळ उघडं पडेल ना म्हणून. हा कोणाशी बोलत असतील? अजून कोण असणार आहे? तोच नालायक माणूस, तिचा नवरा. त्याने तिला फोन केला असेल, काही बाई सांगितलं असेल आणि ही फसली गेली त्याच्या बोलण्यात. हिने मला सांगायला पाहिजे होतं की नाही. तुम्ही शांत व्हा बरं आधी. शांत बघतेस कसं लपवते माझ्यापासून. मला काही सांगत नाहीये ती. ते काय नाही, मी विचारतो तिला. हो पण ऐका, म्हणजे तुम्ही शांततेत विचारा त्यांना. आता झालेत पैसे, खर्च झालेत, पण काहीतरी अडचण असेल हो त्यांची. खरं सांगू का, वर्षाताई आता नाही वागत असं. तुमच्याकडून 500 रुपये मागायला पण त्यांचा जीव वरखाली होतो. असं नाही वागणार त्यात. तुम्ही जरा काय खरेदी म्हणायची का काही? बाय माझी बॅग चांगली आ. वडूचा पणा. ते सगळं ठीक आहे, पण हे कपडे कपडे स्वतःसाठी घेतला नाही असतील. ते मुलीचे ठीक आहेत, पण हे पुरुषाचे कपडे कसे काय कोण घालणार? बघू जरा. चांगला दिसता. आई हा बा इकडे येवा. येवा म्हणते ना, असे काय करतास? घाबरव. थांब, तुम्ही असे ना ऐकूच लाजतास काय लेकीच्या घरात? पुढे येवा, असे पुढे येवा. हिरो दिसतास. तुका काय कळता? आपण लोकांच्या घरात आहो. त्यांनी आणलेली ना, त्यांना त्यांचा बघू दे. चल आपण घरात जाऊया. झालं? अहो काळ गावला म्हणजे झाला काय आबा? आनंदीची तब्येत बरी नाही म्हणून लावला. ते का बरा तरी वाटू दे. आणि ज्याच्यामुळे आपल्यावर आरोप झाले आहेत ना, त्या प्रकरण काय हा तरी कळान दे. बघे जाऊया. मी नंतर करते. बाय बाय. काय रे दादा? वर्षा, हा काही प्रॉब्लेम झालाय का? प्रॉब्लेम कुठं का? सगळं तर छान चाललंय. छान चाललंय ना? वर्षा, हे छान चाललंय
असं म्हणत म्हणत इतकी वर्ष तू त्या मूर्ख माणसाला अतुलला पाठीशी घालत आलेली आहेस आणि पुन्हा तू तेच करतेस. दादा मला खरं खरं सांग, त्याने तुला फोन केला होता? तुला काही बोलला? तो त्रास देतो का तुला? तू मला सांगत नाहीयेस वर्षा. अगं त्याला पैसे देत जाऊ नकोस. दादा मी अतुलला पैसे दिलेले नाहीयेत. वर्षा 1 लाखाचा ट्रान्झॅक्शनचा मेसेज आलाय मला. ते मला वाटलं म्हणून मी केलं, पण मी अतुलला पैसे दिलेले नाहीये ना. हा अगं मग एवढे पैसे कशाला? तर मी फक्त आणि फक्त मला समाधान मिळावं म्हणून हे पैसे खर्च केले. झालं. नक्की? हो ठीक आहे. जे काही तू केलं असशील तुला समाधान मिळाले ना? हो दादा. मग काही प्रॉब्लेम नाहीये. केलेस खर्च? ओके. दादा आनंदी, माझ्या दादासारखा तुला नवरा मिळालाय ना म्हणून काय फक्त तूच भाग्यवान नाहीयेस, तर हा असा भाऊ मिळालाय ना म्हणून मी पण भाग्यवान आहे. आय लव्ह यू दादा, आय लव्ह यू. मला समाधान मिळावं म्हणून मी 1 लाख रुपये खर्च केले. हे कळून सुद्धा तू काहीच बोलला नाहीस. देव करो आणि जगातल्या सगळ्या बहिणींना हा असाच भाऊ मिळो आणि त्यांना समाधान मिळेपर्यंत खर्च करता येऊ. काय ऐकलंस ना? तुला काय ऐकायचं होतं ते? हा चल आता पुढचं ऐकवते. चल चल. आता काय? अरे चल रे तू. चल आनंदी, ये 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 ये. आमच्या गावाकडे ना शेतात कामा करताना ना बायका अशी शर्टा घालतात. पण वर्षात इथं तो काय कामाक जायत नाही, मग शर्टा किती घेतलं नी? त्यांनी आणलेले आहेत ना, आपण काय करू? जा तू हाय आबा उभ्या. परब आमका नको ही शर्ट. बायका बरोबर बोलते माई. मला पण ती शंका येते माझ्या पोरीविषयी. तिचं काहीतरी प्रकरण असेल रे देवा. माका सांगा आहे बॅग कसा आणला मग? बाई ग बॅग पण आहे बघा. म्हणजे माझी मुलगी पळून नाही ना जाणार, पळून नाही ना जाणार. म्हणजे सगळं बघून. वर्षा वर्षा आनंदी ये. वर्षा कुठे? अरे खाली कसं पडलं? वर्षा अगं काय झालं? हे काय आहे? हे काय आहे? हे काय? हे बरोबर नाहीये. हे तू वागतेस हे बरोबर नाहीये. हे बरोबर नाहीये. काय? शांत होऊन ऐक. बघा यायचं शांत. काय? थांब. तू इकडे. काय तू काय इकडे. काय झालं? राघवा तुझ्या लक्षात येत आहे का? सामान बघितलंस, निरीक्षण केलं सामानाचं? जेंट्स शर्ट, स्वतःसाठी ड्रेस, बॅग वगैरे. हिचं कुणाशी तरी लफडं आहे. तुझं लफडं आहे कुणाशी तरी. आई या मुलासाठी तू अतुल रावांना नाही म्हटलं होतंस. आई बस, शांत बस तू, शांत बस. काय बोलतेस तू? मी अगं आई, दिवसभर मी तुझ्या समोर इथे घरात असते तरी सुद्धा माझ्या लफड्यापर्यंत पोहोचलीस तू. दादा जे झालं ना त्यातून बाहेर पडता पडता नाकी 9 आलेत माझ्या. आणि ही आई असून असा विचार कसा करू शकते? कसा विचार? तू विचार करायला भाग पडतेस मला. मग तू करत बस विचार. मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. मला बोलायचंय ना पण तुझ्याशी. मला बोलायचं. राघवाईला सांग मला हिच्याशी बोलायचंय. बोलायचंय? हो. मग एकदम शांत उभी राहा. शांत. आणि मी काय सांगते ते ऐक. एकदम शांत. मला हा, थोडं सांगितलं. शांत हो. मला सगळे शांत आहेत, सगळे शांत आहेत. बोल. आनंदी आणि दादा, हे सगळं मी जे आणलंय ना ते तुमच्या दोघांसाठी आणलंय. आमच्यासाठी? हो, माझ्याकडून सरप्राईज. अरे दादा मला सांग, हे 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 सगळे कपडे मी वापरणार आहे का? आणि हे असे शर्ट वापरणारा एकच व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे, तो म्हणजे माझा दादा. कळलं? हो सगळं ठीक आहे, पण हे सगळं कशासाठी वर्षात आहे? हा बरोबर प्रश्न आहे. दादा इकडे इकडे. तर मिस्टर अँड मिसेस राघव कर्णिक, तुम्ही दोघ जण 4 दिवसासाठी हनीमूनला जाताय. काय? हनीमून? काय? हो,
आणि ही सगळी त्याचीच तयारी आहे. देवा. अगं वर्षा, हम्म? कशासाठी म्हणजे? अरे दादा, तूच फक्त तुझ्या बायकोला सरप्राईज देऊ शकतोस का? मी पण देऊ शकते सरप्राईज, ते सुद्धा तुम्हा दोघांना. आनंदी या घरात आल्यापासून अख्खं घर सांभाळते. अगदी आल्या क्षणापासून त्या दोघांना एकमेकांसाठी वेळच मिळत नाही. आणि तुम्ही काही ठरवलंत ना तरी काहीतरी अडचणी येतात. म्हणून मग म्हटलं व्यवस्थित प्लॅनिंग करावं, म्हणजे तुम्हाला दोघांना छान क्वालिटी टाइम घालवता येईल आणि कुठल्या अडचणी येणार नाहीत. मग म्हटलं होऊ दे खर्च, जाऊ दे हनीमूनला. हनीमून? वर्षा अक्कल आहे का तुला? हनीमून म्हणे. हनीमून काय कळतं का तुला? हनीमूनची तयारी करते. हनीमूनला जायचंय, यांना हनीमूनला पाठवायचंय. कशाला? कल नाम शून्य. हनीमून 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 करतात. काय बावळट आहेत. शी, हनीमून म्हणे. आता हे ठरलेलं आहे, 1 लाख रुपये खर्च झालेला आहे. तुम्ही दोघं जण हनीमूनला जाताय. औषी खाऊन 1 लाख हनीमून जाण्यासाठी. तुला काय माहिती रे टाक्या? माका सगळा कळता. हनीमून तुला माहिती आहे टग्या? हो कळता. आता फक्त कुठे आलं ते कळत नाही. खूप जण जातात ना हनीमूनाक. मुंबईच्या जवळ आहे की लांब आहे ते ठिकाण? कुठलं? तेच तो हनीमून. काय झाला आबा? गावच्या जवळ आहे सगळे आपल्या. आपण पण जाऊया दोघं हनीमूनाक. मेल्या तोंड बंद कर. काय बोलतो तुका कळता? ए सगळ्या हनीमून काय अशी जागा नसते. वर्षा काय ग हे? कशाला या हनीमून टनीमून शब्दाशी बोलत असते मुलांसमोर? बघ आता, बघ कशी बोलते चिंगी. आजी मला माहिती आहे हनीमून. लग्न झाल्यावर फिरायला जातात ना त्याला बोलतात हनीमून. चिंगे, तुला काय ग माहिती? मी सगळं बघितलं. पिक्चर मध्ये बघितलंय. डॉक्टर चिंगी लग्न झाल्यावर जातात हनीमूनाक? हो. मग ह्यांच्या लग्नाला किती दिवस झाले? मग आता का चालले ते हनीमूनला? तुका काय करूचा? खय जातात, काय करतात? उगाच कसे चौकशी करतात? जातात. चल चला. चिंगी बाय, तुझा हात आणि ह्याच्या नादाक लागून चला. बरा हयची लोक कशी हनीमूनाक जातात. आमच्याकडे नाही बाय तसला. मुंडवळ्या काढलास ना की भांडी घासून बसता. देवदर्शन घ्यावा लागा कामा. पण ऐसा बरा कसा आनंदी. वेळ जरी झालो ना तरी तुम्ही हनीमूनाक जातास ना, ह्या महत्वाचा. बरोबर ना आबा? पण पाय दुखता ना बायचो, तर बरा नसताना कसा जातला हनीमूनाक? हो बरोबर आहे. तुझा पाय दुखतोय ना अजून? नाही एवढं नाही दुखत आहे आता. खरंच मी चालू शकते. दाखव का चालू? आबा थांबा, हे बघा. चांगलं चालते. अगदी व्यवस्थित दुखत नाहीये माई आता. नाही दुखत. नाचेल सुद्धा ती. इतकं छान ना चालते ती. काय? हे बघा. हे बस. आनंदी हळू 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 हळू. एवढं लगेच नाही अजून दाखव. आता अजिबात दुखत नाही, मला त्रासच नाही होते. तरी सांगलं. बस काय गरज होती दाखवण्याची? एवढा नाही दुखत आहे. एवढा नाही दुखत आहे. काय नाही, काय नाही, अजिबात नाही. तुझं दुखणं आता बघितलंय सगळ्यांनी. आणि काय ग, जरा तरी विचारायचं होतच नाही. इतका मोठा प्लॅन केलंस, एवढं बुकिंग वगैरे करण्याबद्दल विचारावं नाही वाटत तुला? तुझा पाय अजून दुखतोय, कसं जाणार आम्ही? ते काय नाही, तुझा पाय जोपर्यंत बरा होत नाही आपण कुठे काय जात नाही. काही घाई नाही आम्हाला. पण नाही दुखत आहे. माझा पाय नाही दुखत आहे आता.
थोडासा दुखला पण बरं वाटेल मला. खरंच सांगते अहो, बरं वाटेल मला. तेल लावून द्या, बरं वाटेल मला. लावूया आपण. आताच चला. आता हो चला, थोडासाच दुख. तेल लावून येते. आबा बरं वाटतंय मला, एकदम व्यवस्थित छान वाटतंय. हा अगो बाई, एवढी सगळी तयारी केली आणि आता गेलेच नाहीत तर. हो ग. अहो पण दुकऱ्या पायान कसा जातला हनीमुना सांगा. तर आपण बरोबर आहे. मग नाही 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 नाही, मी अशी हार मानणार नाही. एवढी सगळी तयारी केली, त्यांना जायलाच पाहिजे. थांबा. नाही, बरोबर बोलते वर्षा. तिच्या दुखऱ्या पायाला एकतर राघव कसा सांभाळणार. आपण पण खरं जायला पाहिजे फिरायला त्यांच्यासोबत. आपण होय 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 बरोबर आहे. वर्षा, हो, आबा चला तुम्ही पण. ही मस्का पॉलिश तर नाही ना लावणार त्याला?